तुमच्या मनातील आमदार कोण? आमदार हा नक्कीच बाळासाहेबांचा म्हणजे एकनाथ शिंदेचा असेल. तर हा मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे. बाळासाहेबांचे विचार असल्यामुळे पाठीमागं राजेश क्षीरसागरांचे विचार त्याप्रमाणेच आहेत आणि त्यामुळे त्यांना चान्स आहे. राजेश क्षीरसागर यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? अगदी सगळ्यांच्या ते हसत खेळत आणि अगदी खांद्यावर हात ठेवून इथले रस्ते बघितला तर 20-20 वर्ष प्रत्येक आमदार काँग्रेसचे असले तरी सुद्धा विकास अजिबात काय झालेला नाही. रंकाळ्याचा काय प्लॅट हा आता पण कोणाला जे 50 वर्षात जमलं नाही ते त्यांनी या 2.5 वर्षात करून दाखवलंय. म्हणजे कंप्लीट म्हणजे रंकाळा एवढा म्हणजे हायलाईट झाला आहे की प्रत्येक तरुणाच्या असून दे किंवा महिला असून दे प्रत्येकाच्या स्टेटसवर आता रंकाळा दिसतोय. इतके निधी आले रंकाळ्यासाठी आत्तापर्यंत. त्या निधीमध्ये फक्त निधी कागदावरच होता. त्या निधीमध्ये वापर करणे किंवा त्या भागाचा विकास करणे. ह्या निवडणुकीत आम्हाला राजेश क्षीरसागर शिवाय पर्यायच नाही आहे. नाहीतर कोल्हापूरचा विकास होणं हे अजिबात मला तर हे विश्वास नाही आहे. सर्व लोकांनी ठरवलेलं आहे राजेश क्षीरसागर यांना आमदार करावं. त्यामुळं 50,000च्या लीडनं तरी राजेश क्षीरसागर साहेब आरामात निवडून येतील. काय होईल या निवडणुकीत? वन साईड होणार. राजेश क्षीरसागरला वन साईड येणार नाही. स्पेशियस, लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खरं बघायला गेलं तर आमच्या के न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असणारा कार्यक्रम विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या अंतर्गत आम्ही पोहोचलो आहे उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या राजकीय वातावरण कसे आहे, प्रचार शिगेला पोचला आहे, नागरिकांच्या मनात काय भावना आहेत, त्यांचे प्रश्न काय प्रलंबित आहेत, या मतदारसंघाचा विकास झाला आहे काय, अजून देखील कोणते यक्ष प्रश्न या मतदारसंघात आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचलो आहे उत्तर विधानसभा मतदारसंघात. प्रचार शिगेला पोचला आहे, वातावरण चांगलंच तापलं आहे आणि उत्तर विधानसभा मतदारसंघ हा कोल्हापूर जिल्ह्यात एक हाय व्होल्टेज मतदारसंघ मानला जातो. तर काही नागरिक या ठिकाणी आहेत. आम्ही आहे सध्या रंकाळा टॉवर परिसरात. या ठिकाणी काही नागरिक उपस्थित आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. मामा नमस्कार. नमस्कार. वातावरण चांगलंच तापले, काय वाढते एकंदरीत? आता आमच्या भारताचं जर भवितव्य बघायचं असेल तर आपल्याला भाजपशिवाय पर्यायच नाही आहे. ह्याच्याशिवाय आपल्याला आपली प्रगती पण होणार नाही आणि देशाचा विकास पण होणार नाही. तसं आता कोल्हापूर आपण लई मागं राहिलेलो आहे. कोल्हापूरचा अजिबात आत्तापर्यंत जे काँग्रेसचे राजकारण होतं जवळजवळ माझ्या बघण्यात जरी 20-25 वर्ष काँग्रेसच आहे. तर कोल्हापूरला अजिबात 1 रुपयाचा विकास झालेला नाही आहे. उत्तर विधानसभा मतदारसंघात काय होईल? आत्ता उत्तर प्रदेश क्षीरसागर यांचं जबरदस्त आता वर्चस्व आहे आणि क्षीरसागरच्या पाठीमध्ये यंग सगळी मुलं वगैरे आहेत. त्याच्या लेडीज पण त्याच्या पाठीशी आहेत. लाडक्या बहिणी योजनेमुळे तरी आत्ता तरी बायकांना इतका विश्वास मिळाला आहे की त्यांना आर्थिक इतकी मदत मिळालेली आहे की बायकांना आपलं घर चालवायचं सुद्धा तर त्यांना इतकं आनंदात इतका आहे की पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यात जर दिवाळी झाली असेल तर ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळेच त्याने आपल्या मुलाबाळांना कापडे वगैरे घेऊन त्याने आनंद साजरा केलेला आहे. राजेश क्षीरसागर यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? अगदी सगळ्यांच्या ते हसत खेळत आणि अगदी खांद्यावर हात ठेवून प्रत्येकावर ते फ्रेंडली सगळं वागत असतात आणि त्यांची काम करायची पद्धत म्हणजे अगदी शांत डोक्यानं व्यवस्थित ते ऐकून घेऊन त्याचा निसारा करतात. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत आम्हाला राजेश क्षीरसागर शिवाय पर्यायच नाही आहे. नाहीतर कोल्हापूरचा विकास होणं हे अजिबात मला तर हे विश्वास नाही आहे. या निवडणुकीत 100% भाजप आणि शिवसेनेची युती राज्यात येणार. करवीर विधानसभा मतदारसंघात काय होईल? करवीर आमचा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काय होईल? राजेश क्षीरसागर साहेब निवडून येणार कोणत्याही परिस्थितीत. आणि राजेश लाटकर साहेब काही एवढे आमच्या परिचयाचे नाहीत किंवा त्यांच्याशी आमचा कधी संबंध आलेला नाही किंवा आमची भेट वगैरे कधी झालेली नाही. आणि क्षीरसागर साहेब हे 2 वेळा निवडून आलेले आहेत. ते परिचयाचे आहेत. महापुराला त्यावेळी त्यांनी बरीचशी मदत केली लोकांना आणि त्यामुळे साहेबांना चान्स जास्त आहे. काय राजेश क्षीरसागर साहेबांची काम करण्याची पद्धत कशी आहे? राजेश क्षीरसागर साहेबांची काम करण्याची पद्धत म्हणजे शिवसेनेवर लोकांचं पहिल्यापासून प्रेम आहे एक. आणि मला वाटतं सुरेश साळुंखे साहेब 2 वेळा निवडून आले तिथून आणि त्यानंतर क्षीरसागर साहेब आले. तर हा मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे काय. आणि बाळासाहेबांचे विचार असल्यामुळे पाठीमागं राजेश क्षीरसागरांचे विचार त्याप्रमाणेच आहेत आणि त्यामुळे त्यांना चान्स आहे.
कोणता मुद्दा गाजणार आहे या निवडणुकीत? ह्यावेळी मुद्दा म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. की देश राहायला पाहिजे प्रथम देश आपलं राज्य काय आणि हे राहिलं पाहिजे. आपली संस्कृती टिकली पाहिजे. सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे काय. आणि कुठल्याही पक्षातली लोक असू द्यात त्यांनी देशाचा विचार केला पाहिजे. फक्त पक्षासाठी देशासाठी काही पण बेडवाकडे बोलून समाजाची मतं घेण्यासाठी जर स्वार्थासाठी जर काय करत असतील तर त्याचा काहीही उपयोग नाही होणार. इथून पुढं तसं राजकारण होणार नाही. प्रचार शिगेला पोहोचलाय तर तुमच्या मनातील आमदार कोण? आमच्या मनातील आमदार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर आमच्या कोल्हापुरात राजेश क्षीरसागरच. आजपर्यंत तुम्ही बघायला आलाय की कॉर्पोरेशनमध्ये काँग्रेसची सत्ता किती वेळ आहे पण कोल्हापूरचा विकास काहीच झालेला नाही. इथले रस्ते बघितला तर 20-20 वर्ष प्रत्येक आमदार काँग्रेसचे असले तरी सुद्धा विकास अजिबात काय झालेला नाही. आता राजेश क्षीरसागर राज्यमंत्री पदाच्या दर्जावर असल्यामुळे त्यांनी जो फंड आणला आहे त्या माध्यमातूनच ही सगळी कामं व्हायला लागली. संभाजीनगरचे रस्ते घ्या, तुम्ही रंकाळा परिसर घ्या. राजेश क्षीरसागर यांना मागील 10 वर्षात हे आमदारकीचा अनुभव असल्यामुळे त्यांना काम करण्याची पद्धत पूर्ण माहिती झालेली आहे. आणि त्यांच्या विकासाच्या योगदानात त्यांची मुलेसुद्धा हातभार लावत आहेत. जे काम तर राजेश क्षीरसागरांच्याकडे घेऊन गेलो आहे तात्काळ त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचवून पटकन ते काम करून देतात. त्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत अत्यंत चांगली आहे. तर केशवराव भोसलेचा मुद्दा जर तुम्ही घ्यायचा म्हटलं त्यांनी जर वरती कळवल्या मुख्यमंत्री साहेबांनी केशवराव भोसले नाट्यगृहाचं लगेच त्यांनी निराकरण करून त्यांना फंड मंजूर करून दिला. रंकाळ्याचं म्हणाल तर रंकाळ्याचं सुशोभीकरण मस्त केलेलं आहे. 100 कोटी रस्त्यांसाठी मंजूर झालेले आहेत. आता त्या योगदानातून रस्ते आपले चालू आहेत. त्यामुळं त्यांच्या माध्यमातून जर इथं सत्ता आली तर महापालिकेचा सुद्धा विकास होऊ शकेल आणि महापालिका आपल्या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुद्धा आपल्या कोल्हापूरचा विकास होऊ शकेल. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत सर्व लोकांनी ठरवलेलं आहे राजेश क्षीरसागर यांना आमदार करावं. त्यामुळं 50,000च्या लीडनं तरी राजेश क्षीरसागर साहेब आरामात निवडून येतील. युवा वर्गांचा एकनाथ शिंदेंनी साहेबांनी एक लाडकी बहीण जी योजना आणल्या ती कंप्लीट टर्निंग पॉईंटच ठरणार आहे आता या प्रचाराच्या ह्याच्यात. आणि महिला वर्गांचा एकदम वाढता ओघ आहे माहितीकडे. त्यांना आता म्हणजे लोकांच्या जर प्रतिक्रिया ऐकल्या तर ते म्हणतात फक्त मला आपल्या लाडक्या भावालाच निवडून द्यायला. त्यामुळं आणि राजेश क्षीरसागर साहेबांनी आपल्या रंकाळ्याचा केलेला कायापलट हा आत्ता पण कुणाला जे 50 वर्षात जमलं नाही ते त्यांनी या 2.5 वर्षात करून दाखवलं आहे. म्हणजे कंप्लीट म्हणजे रंकाळा एवढा म्हणजे हायलाईट झाला आहे की प्रत्येक तरुणाच्या असून दे किंवा महिला असून दे प्रत्येकाच्या स्टेटसवर आता रंकाळाच दिसतोय. त्यामुळं आणि बाकीचे पण केशवराव भोसले जळलेला असून दे त्यावेळी अर्जंट लगेच 2.5 कोटी रुपये तात्काळ दिले. बाकीचे रोडची कामे आहेत, आमच्या भागातली काही कामे केलेली आहेत आणि तरुण वर्गाला कोणत्याही सपोर्टला पण मागं पडत नाहीत. त्यामुळे आता सगळ्यांच्या डोक्यात फक्त राजेश क्षीरसागर साहेबच आहे. काय होईल या निवडणुकीत? वन साईड होणार, राजेश क्षीरसागर वन साईडच येणार नाही. कशी आहे काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? त्यांची एकदम हे आहे म्हणजे अर्जंट म्हणजे आपण एखादं काय तर काम नेलं तर लगेच त्याला रिप्लाय असते काय आणि आपल्याला लगेच मदत पाठवतात तिथं आणि जर झाले का नाही ते लगेच हे करतात पुन्हा पाठपुरावा घेतात त्याचा. तुमच्या मनातील आमदार कोण? आमदार हा नक्कीच बाळासाहेबांचा म्हणजे एकनाथ शिंदेचा असेल. आता मला इंडिव्हिज्युअल नाव सांगत नाही. राजेश क्षीरसागर आहेत ना. ओके ठीक आहे. कशी आहे काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत आहे. मुळात ह्या पक्षाची पद्धत खूप चांगली आहे. कारण काय आत्तापर्यंत ज्या लोकांनी इथं काम केली टिपिकली प्रत्येकाने निवडून आल्यानंतर आपल्या घरची तुंबडी भरली, जनतेशी काही बघितलं नाही. पण आता ह्याच वेळी असं झालं की जनतेची काळजी जनतेचा पैसा घेते पण जनतेची काळजी घेत नाही. त्यावेळेला बरे त्यांची मेथड मागे तुम्हाला आवडली नसेल पण महत्त्वाचं काय की हा जनतेचा पैसा जनतेसाठी वापरला पाहिजे. तर ह्या त्या मार्गाने गेलं पाहिजे. आता पर्टिक्युलरली मला जास्त अभिमान वाटतो कारण मी 75च्या पुढचं, मी 77 माझं वय. ओके पण मी आत्तापर्यंत नाही म्हटलं तर ह्यांच्या वयोवृद्ध स्कीमचा फायदा घेतलेला आहे आणि कमीत कमी 1,00,000 रुपये वाचवले मी या वर्षभरात. ओके आणि शक्य झालं की या योजनेमुळं. ठीक आहे. एनिवे काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय होईल? ह्या निवडणुकीत तर जनताच त्यांना निवडून द्यायला पाहिजे. ठीक आहे.
दादा नमस्कार. नमस्कार. नाव कसं आपलं? इंद्रनील पाटील. बरं. पाटील साहेब, आता निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय, तर काय वाटते, जोर कोणाचा आहे, हवा कोणाची आहे? जोर शिवसेनेचीच आहे. बरं. उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर साहेबांचा जोर आहे. हां त्यामुळं बाकीच्यांचा काय विषयच येत नाही. हां दुसरी गोष्ट म्हणजे जर विरोधात बघितलं असा तर हात हे चिन्ह गोठलेलं आहे. त्यामुळं दुसऱ्या चिन्हाचा किंवा बाकीच्या याचा विषयच करायचा नाही. किंवा जे विरोधक आहेत त्यांचं आजपर्यंत मला वाटते कुणालाच काय म्हणजे अजून नाव पण माहीत नाही किंवा या भागात त्यांचा कोणाचा संपर्क पण आहे. तसंच राजेश क्षीरसागर साहेबांचा जो संपर्क किंवा त्यांनी केलेले काम किंवा आमच्या भागातील जर बघितलं असा तर रंकाळा टॉवरचं जर तुम्ही बघितलं सुशोभीकरण केलेलं आहे ते म्हणजे अद्भुत. आत्तापर्यंत कोणीच त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नव्हतं. ते पहिल्यांदा असं काय तर झालं इतक्या वर्षात. कारण तो ऐतिहासिक असा रंकाळा टॉवर आपला किंवा रंकाळा तलावाचं बांधणी केलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये कसं आहे, जरी तुम्ही म्हणला असाल तर पर्यटक लोकांसाठी आणि ह्याच्यासाठी पूर्वी जे रंकाळा टॉवर जो असा होता, साहेबांची काम करण्याची पद्धतच सगळ्यात चांगली असल्यामुळं, उत्तम असल्यामुळं आणि महत्त्वाचं काय कामाबद्दलच्या त्यांच्या संपर्क असल्यामुळं त्यांचं काम चांगलं होतं. किंवा प्रत्येक भागात, प्रत्येक ह्याच्यात, प्रत्येक मंडळातनी त्यांचा संपर्क किंवा त्यांच्याबद्दलचं जे त्यांचे जे गट आहेत त्यामुळं कामाची पद्धत त्यांची सगळ्यांना अशी मिळते. त्यामुळं काय होतं, त्यांचं काम एकदम चांगलं आणि उत्तम असं आहे. किंवा बाकीच्यांनी इतकं काम आत्तापर्यंत कधीच केलं नव्हतं. कोल्हापुराचा कायापालट करायचं कारणच राजेश क्षीरसागर साहेब आहेत आपले. कोणता मुद्दा घालणार आहे या निवडणुकीत? आत्ता सध्या जर म्हणला असा तर मुद्दा बोलायसारखा विरोधकांच्याकडे काय नाहीच आहे. आता लाडकी बहीण योजना आपली केलेली आहे. शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडकी बहिणीची योजना केली आहे. त्यामुळे महिलांचं कमीत कमी 70 ते 80% मतदान आपल्या क्षीरसागर साहेबांना आणि शिवसेनेलाच पडणार, भाजप शिवसेनेलाच पडणार युती सरकारला. काय निवडणुकीत हवा कोणाची आहे? हवा तर राजेश क्षीरसागर साहेबांचीच आहे. बरं. कारण सध्या लाट ही हिंदुत्वाची आहे बरं. आणि सध्या देशाला, राज्याला आणि आपल्या शहराला हिंदुत्वाची गरज आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. क्षीरसागर साहेबांनी आत्तापर्यंत सत्तेत असताना नसताना सुद्धा आणि पदावर असताना नसताना सुद्धा पूर्णपणे भागाचा विकास केलेला आहे. कोल्हापूरला भरभरून दिलेला आहे. रंकाळा तुम्ही बघतच आहात. आज रंकाळा हा आपला कोल्हापुरातच नव्हे, राज्यातच नव्हे तर देशात हा नावाजलेला आहे. रंकाळ्याला पूर्ण त्यांनी निधी लावलेला आहे. तसंच त्यांनी भागातील धुण्याच्या चावीसाठी सुद्धा निधी रंकाळा निधीतूनच दिलेला आहे. धुण्याच्यावर साफसफाई चांगल्या प्रमाणात झालेली आहे. बारीक बारीक तणकाटसुद्धा राखलेलं नाही धुण्याच्या वेळेला. आजपर्यंत धुण्याची चावी एवढी क्लीन कधीच झाली नव्हती. ऐतिहासिक धुण्याच्या चावी आहे, नावाजले. कुणालाही आत्ता ह्या ठराविक लोकांना सोडलं तर धुण्याची चावी ही कुणाला माहिती नव्हतं, ते आता माहिती होणार, हे क्षीरसागर साहेबांनी करून दाखवलेलं आहे. त्याचबरोबर क्षीरसागर साहेबांनी आता कोल्हापूरमधील सर्व रस्ते, गटरी आणि सर्व लोकांचे प्रश्न सोडवायचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आणि क्षीरसागर साहेब हे 100% यामध्ये निवडणुकीमध्ये वन साईड येणार, यात काही शंका नाही. आता निवडणुकीचं वातावरण तापलंय चांगलंच, काय वाटते, कोण बाजी मारणार? बाजी मारणं किंवा न मारण्याचा भाग बघण्यापेक्षा पहिल्यांदा भागाचा विकास ते महत्त्वाची गोष्ट होती आमच्यासाठी. आणि सत्तेत नसताना किंवा पद नसताना पण काही निधी घेऊन काम केलं, ज्या नेत्यानं केलं ते म्हणजे राजेश क्षीरसागर आमच्यासाठी. कारण रंकाळ्याचे इतके निधी आले रंकाळ्यासाठी आत्तापर्यंत, त्या निधीमध्ये फक्त निधी कागदावरच होता. त्या निधीमध्ये वापर करणे किंवा त्या भागाचा विकास करणे, त्या रंकाळा एरियाचा विकास करणे. आता या रंकाळा एरिया बघायला गेलं तर तीन भागात वाटला जातो, दक्षिण उत्तर 2 भागात जातो. तर त्याच्यासाठी असणारा पदाधिकारी वेगवेगळा येतो. ज्या वेळेला निधी येतोय त्यामध्ये राजकारण नेहमी केलं गेलं. त्यामध्ये राजकारण केलं गेल्यानंतर प्रत्येक वेळेला लोकांची मागणी असायची की आमच्या रंकाळ्याला निधी येतोय पण निधी गेला कुठं. प्रत्येक वेळेला निधी येतोय पण जातोय. पण नेत्यांना म्हणजे राजेश क्षीरसागरांनी पद नसताना पण त्या निधी मार्गी लावला. त्यामुळं आम्हाला वाटते की साहेब राजेश क्षीरसागर साहेब यायला पाहिजेत आणि त्यांचंच वार आहे, एक साईड तेच येणार. तरुणांची भूमिका काय आहे? तरुणांची भूमिका त्यांच्याच बाजूने आहे. आमच्या भागातल्या तरुणांची भूमिका तर त्यांच्याच बाजूने, कारण त्यांनी प्रत्येक वेळेला समस्यांचं निराकरण केलेलंच आहे. काय होईल या निवडणुकीत? राजेश क्षीरसागर वन साईड बसणार. राजेश क्षीरसागर यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? तळागाळातला कार्यकर्ता आहेत आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पोचणं हे त्यांच्यापर्यंत एवढं म्हणजे सगळ्यात सोपं आहे. म्हणजे कोणाची अडचण असू दे, दवाखाना असू दे, बाकीच्या माध्यमातून हे राजेश क्षीरसागर साहेबच आपल्याला मदत करू शकणार.
कुठला मुद्दा गाजणार आहे या निवडणुकीत? ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला तर सगळ्यात म्हणजे भगवा, आम्ही भगवा फडकवायचा आमच्या डोक्यात आहे. ह्यावेळी हवा क्षीरसागर साहेबांची आहे. कामोईमध्ये केलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही योजना सगळ्या महिलांपर्यंत पुरवण्याचं त्यांनी पुरवलेलं आहे. त्यामुळं यावेळी उत्तरला वन साईड क्षीरसागर साहेबांनी निवडून येणार. काय क्षीरसागर साहेबांनी काय विकास काम केले? क्षीरसागर साहेबांनी गटरे असतील, रस्ते असतील, सगळी गल्ली बोळात पूर्ण त्यांनी कामं केली आहेत. अशी ग्राउंड लेवलला उतरून पूर्ण त्यांनी काम या ठिकाणी क्षीरसागर साहेबांनी केलेलं आहे. काय मग या निवडणुकीत काय या निवडणुकीत कमीत कमी 40 ते 50,000 लीडनं क्षीरसागर साहेब हे निवडून येणार. कोणता मुद्दा गाजला? क्षीरसागर साहेबांचा आपला रंकाळा असेल ऐतिहासिक तो एक गाजला. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेबांच्या थ्रोतीने या ठिकाणी कोल्हापुरातील महिलांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांना सक्सेस झालेला आहे. मेन म्हणजे सगळ्यांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत. तरुण वर्गाची भूमिका काय? तरुण वर्गाची सगळी हिंदुत्व भूमिका, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी या ठिकाणी. त्याचबरोबर शाहू महाराज असतील आपले, छत्रपती शाहू महाराज. त्यामुळे सगळ्यांचं बऱ्यापैकी हिंदुत्वावर मतदान असल्यामुळे 100% युवा पिढीचं मतदान हिंदुत्वालाच होणार. अशी माझी कळकळीची विनंती आहे सर्व हिंदूंना की सर्वांनी पक्षाचा किंवा ह्याचा विचार, जातीभेदचा विचार न करता एकत्रित येऊन आपल्या हिंदू धर्माला खूप गरज आहे आणि यावेळेला आपलं 100% मतदान व्हावं हीच माझी विनंती आहे. उत्तर विधानसभा मतदारसंघात काय होईल? उत्तर विधानसभामध्ये आपलं भाजपच येणार, फिक्स आहे. काय राजेश क्षीरसागर साहेबांची काम करण्याची पद्धत कशी आहे? आणि राजेश शेजार जे आहेत हे प्रत्येक भागामध्ये त्यांचं आज नावलौकिक तर आहेच, पण त्यापेक्षा ते प्रत्येक कामाला काही असू दे, मग ते काम कोणतंही असू दे, ते निष्ठान धावून येतात. तर आताच आपण उत्तर विधानसभा मतदारसंघातील रंकाळा टॉवर परिसरातील नागरिकांशी चर्चा केली, त्यांच्या मनातील भावना, प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी ह्या एपिसोडमध्ये थांबतोय. कॅमेरामन सचिन वरेकरसह समीर मकानदार, कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.